हॅलो नमस्ते, मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे कटोरी ब्लाउज। तर हा 40 छातीचा ब्लाउज आहे। त्याचबरोबर याचा जो बॅक पॅटर्न आहे तो आपण बोट नेक मध्ये करणार आहे, फ्रंट डीप नेक मध्ये आहे। बऱ्याच दिवसापासून कमेंट येत होती अशा पद्धतीचा ब्लाउज पाहण्यासाठी। तर फायनली आज मी त्याचं कटिंग आणि शिलाई तुमच्या सोबत शेअर करते। डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करणार आहे कटोरी ब्लाउजचं। तुम्ही याचप्रमाणे पेपर कटिंग करू शकता। तर बघा, खाली असं अस्तर थोडंसं तिरकं आहे। तर अगोदर इथे मी सरळ लाईन मार्क करून हा जो क्रॉस भाग आहे याचा तो कट करून घेते। तुम्ही याप्रमाणे पेपर कटिंग करू शकता। मी डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करत आहे कटोरी ब्लाउजसाठी। अस्तरला आपल्याला 4 फोल्ड करून घ्यायचा आहे। तर बघा, छातीचा चौथा भाग प्लस 1 इंच लूजिंग प्लस 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन एवढी घडी मी इथे घेणार आहे। कारण आपण बघा, बोटनेक ब्लाउज ज्यावेळी बनवतो किंवा बंद गळ्याचा ब्लाउज ज्यावेळी बनवतो त्यावेळी आपण काय करतो, चौथ्या भागामध्ये 1 इंच लूजिंग ठेवतो। कटिंग मध्ये तर तेवढंच ठेवायचं, फिटिंग मध्ये थोडंसं एखादी शिलाई कमी जास्त करावी लागते। तर याप्रमाणे जर कटिंग केला तर ब्लाउज तुमचा कधीही कमी पडणार नाही, मार्जिन तुमचं पूर्ण संपणार नाही। बऱ्याच जणांची ओरड असते की चौथ्या भागाने बोटनेक ब्लाउज कट केल्यानंतर ब्लाउजला अजिबातच मार्जिन राहिलं नाही। तर बघा, मी इथे कट करून घेतलेला आहे। सगळ्यात अगोदर आपल्याला पूर्ण उंचीचं माप घ्यायचं आहे। तर इथे मी 2 मार्किंग करतेय। एक बघा 15 इंचावरती करते, 14 इंचाचा ब्लाउज मला तयार करायचा आहे। आणि दुसरं मार्किंग केलेलं आहे 15.5 इंचावरती। 15.5 इंचावरती जे मार्किंग केलेलं आहे ते फ्रंटसाठी आहे, कारण योगपट्टी आपण एक्स्ट्रा अर्धा इंच वाढवत असतो। तर मी इथेच ती वाढवून घेतलेली आहे, म्हणजे एक्स्ट्रा अस्तर माझं वेस्ट जाणार नाहीये। आता बघा, शोल्डर 7.5 इंच घ्यायचे आहेत। ज्यावेळी आपण बोटनेक ब्लाउज बनवतो त्यावेळी आपल्याला पूर्ण शोल्डरचा निम्मा भाग प्लस अर्धा इंच लूजिंग घ्यायचं असतं। तर मी 7.5 घेतले। मुंडा उंची 7 इंच घेतलेली आहे। शोल्डरच्या निम्मी मुंडा उंची ठेवायची असते। फोल्ड बाजूकडून 7 इंचावरती मार्किंग करून ही लाईन मी अशी इकडे जोडून घेतली आणि या लाईनवर आपल्याला छातीचा चौथा भाग प्लस 1 इंचाचं लूजिंग घ्यायचं आहे। लाईन थोडी तिरकी गेली तर मी अगोदर सरळ करून घेते। इथे बघा, छातीचा चौथा भाग आहे 10 इंच, पण 1 इंचाचं लूजिंग ठेवल्यानंतर 11 झाले। 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे। मार्जिन तुम्ही 2 इंच पण ठेवू शकता। हा वेलवेटचा ब्लाउज आहे। तर बघा, तुम्ही तुमच्या कपड्याचा अंदाज घेऊन सुद्धा मार्जिन कमी जास्त ठेवू शकता। इथे बघा, कमरेचा चौथा भाग 8.5 इंच आहे। 1 इंच टक्स मार्जिन ठेवलेला आहे आणि 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन। तर आपलं छातीचं कमरेचं माप घेऊन झालं। मुंड्याचा आकार कोपऱ्यातून 1.5 इंचावरती द्यायचा आहे अशा पद्धतीने। पुढच्या मुंड्याचा आकार आपल्याला 1 इंचावरती द्यायचा आहे। केलेल्या मार्किंग प्रमाणे मी याचं कटिंग करून घेते। बघा, पुढच्या मुंड्यासाठी कोपऱ्यातून 1 इंचावरती मी मार्क करून इथे हा पण आकार देऊन घेते। कटोरी ब्लाउजसाठी अगोदरच मुंड्याचा आकार कट करायचा, प्रिन्सेस कट ब्लाउजला मात्र कटोरी जोडल्यानंतर मी आकार कट करते। तर बघा, इथे पाठीमागच्या मुंड्याप्रमाणे अगोदर कटिंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचे, वरचा जो भाग आहे तो आपण फ्रंटसाठी ठेवणार आहे आणि जो आतला आहे तो बॅकसाठी। तर शोल्डरमध्ये अस्तर फोल्ड आहे ते मी कट करून साईडला घेते। बघा, हे आता दोन्ही सेपरेट पार्ट करायचे आहेत आपल्याला, बॅक आणि फ्रंट। बॅक पार्टमधून आपल्याला सगळ्यात अगोदर उंचीमधून अर्धा इंच कट करायचा आहे, कारण आपण टोटल 1.5 इंच मार्जिन ठेवलेलं होतं, पण बॅक पार्टमध्ये पूर्णपणे आपल्याला 1 इंचाचंच मार्जिन पाहिजे। तर बघा, 15 इंचावरती बरोबर लाईन मार्क केली आणि जे खाली अर्धा इंच एक्स्ट्रा आहे ते कट करते, पण हे आपल्याला फ्रंटमध्ये ठेवायचं आहे। बघा, इथे बघा, हा आहे बॅक पार्ट। गळ्याचं कटिंग मी तुम्हाला शिलाई करते वेळी दाखवते। आता हा फ्रंट घेतलेला आहे। त्यानंतर इथे आता डीप नेक आहे आणि बॅक बोट नेक आहे। तर 3.5 इंच गळा रुंदी ठेवायची आणि 7 इंच मुंडा उंची गळा उंची ठेवली आहे, कारण 6.5 इंच उंचीचा गळा तयार करायचा आहे। तर बघा, 3.5 इंच गळा रुंदी आणि 7 इंच गळ्याची उंची आणि यामध्ये असा राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे। बघा, बॉक्सपासून वरती 1.5 इंचावरती किंवा 1 इंचावरती तुम्ही कटोरीचा आकार देऊ शकता। खालून तुम्हाला बघा, या बाजूकडे 3 इंचावरती आणि 4 इंचावरती असे 2 मार्किंग करायचे आहेत आणि या बाजूकडे 3 इंच। 3 इंचाची लाईन जी आहे ती सरळ मार्क करायची आणि इकडे बघा, 4 इंचावरती जे आपण मार्क केलेलं होतं ते इथे असं जोडून घ्यायचं आहे, म्हणजे कर्व द्यायचा योगपट्टीचा। 6 इंच कटोरी ठेवलेली आहे मी इथे 40 छातीसाठी आणि याची तुम्ही अशी सरळ लाईन मार्क करू शकता जर डायरेक्ट तुम्हाला आकार व्यवस्थित देता येत नसेल तर। आणि हा पॉइंट यामध्ये असा जोडून घ्यायचा। तर बघा, इथे कटोरीचा आकार देऊन झालेला आहे। आता आपण याचं पण कटिंग करूयात। सगळ्यात अगोदर मी पुढच्या मुंड्याचं कटिंग करून घेतलेलं आहे। आता इथे बघा, योगपट्टीचा आकार कट करायचा आहे अशा पद्धतीने।
त्यानंतर गळ्याचा आकार कट करायचा आहे। आता इथे कटोरीचा शेप कट करायचा आहे। तर या पद्धतीने आपले योकपट्टी आणि साइड पार्ट तर परफेक्ट कटिंग झालेला आहे। यामध्ये काहीही वाढवायचं नाही, कमी करायचं नाही। कटोरी मात्र आपल्याला वाढवून घ्यायची आहे, कारण पहिली कटोरी आहे ती छोटी आहे। तर काय करायचं, एक्स्ट्रा अस्तर वरती ठेवायची, अस्तर डबल ठेवायचं आहे खालचं। सगळ्यात अगोदर कटोरी जशी आहे तशी मार्क करून घ्यायची आहे। तर बघा इथे मार्क करून घेते मी। तुम्हाला वाटेल आता पहिली कटोरीचं काय करायचं, ते तर कापड वाया जाणार, बऱ्याच जणांचा असा समज असतो, पण माझ्याकडे तर शक्यतो जात नाही, कारण त्या कपड्याचा वापर मी बघा हुकाई पट्टीसाठी करते, किंवा कंबरपट्टी जॉईंट करण्यासाठी करते, किंवा गळ्याला पायपिंग वगैरे करायचं असेल तर तिथे पण त्याचा वापर होतो, तर वाया जात नाही। तर इथे मी कटोरी वाढवण्यासाठी काय करते बघा, उंचीला सेंटरमध्ये 1.5 इंच घेतलेला आहे, दोन्ही साईडला 1.25 इंच घेतलेला आहे, आणि गळ्याच्या बाजूकडे अर्धा इंच घेतलेला आहे। आता हा जो पॉइंट आहे, आधी इथली उंची बघायची किती आहे सरळ, तेवढीच इकडे पण करायची आहे। मग ही थोडीशी कमी जास्त होऊ शकते, तर त्याप्रमाणे मी उंची वाढवून घेते। जास्त नाही, पण पाव इंचाचा फरक पडलेला आहे बघा। इथे जेवढी आहे तेवढीच या बाजूकडे करायची, आणि किती रुंदीला पण 1.25 इंच वाढवलेली आहे। आणि आता इथे राऊंड शेपमध्ये जोडायचा आहे हा पॉइंट। त्यानंतर खालून पण आपल्याला राऊंडमध्येच कटोरी जॉईंट करायची आहे, अशी तिरक्या लाईनमध्ये करायची नाही। तिरक्या लाईनमध्ये जर कटोरी वाढवाल तर पफ येत नाही परफेक्ट। पण कसं आहे, प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते, अनुभव वेगवेगळा असतो। तर मला हीच पद्धत खूप जास्त आवडते, खालून मी राऊंड शेपमध्ये कटोरी वाढवते ती। पण आपल्याला जोडताना टक्स घेतल्यानंतर चेक करावी लागते, साईज कमी जास्त झालेली आहे का, जास्त असेल तर थोडंसं आपल्याला कटिंग पण करून घ्यावं लागतं, कारण राऊंड शेप जो खालून वाढलेला आहे ना, त्याच्यामुळे कटोरीची साईज तुमची जास्त होऊ शकते। समजा तुम्ही 6 इंचाची कटोरी कट केली, पण ती तयार झाल्यानंतर 6.5ची पण होऊ शकते। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, मोजूनच शिलाई करायची आहे। थोडंसं पाव इंच दोन्ही साईडने कट करावं लागतं, आणि असा मी एक व्हिडिओ शेअर पण केलेला आहे, कटोरी कशा पद्धतीने ॲडजस्ट करायची असते ते। तर हे खूप छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, एवढं सगळं डिटेलमध्ये कोण सांगत नाही, आणि त्यामुळे ते प्रॉब्लेम पण कळत नाही की असं का झालं ते। आता इथे बघा कटोरी वाढवून झालेली आहे माझी। इथे मी बाही कट करत आहे, 5.5 इंच उंचीचं मार्किंग करते। 4 फोल्ड कपडा घेतलेला आहे मी। 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं, जेवढी उंची आपल्याला तयार ठेवायची आहे ना, त्यामध्ये 1 इंच जास्त घ्यायचं, मार्किंग करायचं। आता बाहीसाठी घडी टाकते मी 11.5ची। 11.5 का बघा, छातीसाठी आपण 11 इंच घेतलेली होती लुजिंग पकडून, तर अर्धा इंच जास्त घ्यायचं आणि घडी टाकायची, परफेक्ट बाही बसते। जास्त झाली तर क्रॉसमध्ये आपण कट करून काढतो। इथे बघा दंडघेराचा निम्मा भाग प्लस 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन, हा पॉईंट इथे जोडायचा। कॅफ हाईट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किती पण घेऊ शकता, 2.5 घ्या, 3 घ्या, 3.5 घ्या। बऱ्याच जणांना आतला भाग छोटा असलेला जास्त आवडतो, जास्त मोठा आवडत नाही, कोणाकोणाला मोठा आवडतो, तर त्याप्रमाणे तुम्ही करू शकता ॲडजस्ट। मी निम्मा भाग घेतलेला आहे त्याचा 5.5चा। आता बघा इथे खालून फोल्ड होत असतं, तर हे फोल्ड पण मी कट करून घेते। तर या पद्धतीने इथे आपलं अस्तर सगळं कट करून झालेलं आहे। जरी काय राहिलं असेल तर मला कमेंटमध्ये विचारा। हा आहे ब्लाऊज पीस, वेल्वेटचा ब्लाऊज पीस आहे हा, आणि जे वर्क दिसते त्याच्यावरती बाही काढायची आहे। तर साईडला जॉईंट द्यावे लागणार आहेत, तर मी शिलाई करताना ते ॲडजस्ट करेल। त्या अगोदर मी अशा पद्धतीने ते बाहीचा कपडा ठेवते आणि कट करून घेते। खालून पण कट करते, कारण खाली जास्त प्लेन कपडा आहे म्हणून, आणि बाही पण शॉर्टच करायची आहे। तर अर्धा इंच एक्स्ट्रा कटिंग करायचं कधीही, अस्तरपेक्षा मेन कपडा। त्यानंतर बघा इथे बॅक, तुम्ही तुमच्या ब्लाऊज पीसवर कशा पद्धतीने तुमचे पार्ट बसत आहेत बघा, डिझाईन वगैरे बघून पार्ट ठेवा आणि मगच कटिंग करा। अर्धा इंच अस्तरपेक्षा जास्त कटिंग करा। योकपट्टी तेवढी मला आडव्या कपड्यावरती ठेवावी लागली आहे बघा, या पद्धतीने। बाकी सगळी उभी डिझाईन आहे याची। बरेच जण म्हणतात की आडव्या कपड्यावर किंवा उभ्या कपड्यावर असाच ब्लाऊज कट झाला पाहिजे, असं काही नाही। एक एक ब्लाऊज पीसला डिझाईनच अशी येते की त्याला त्याप्रमाणेच कटिंग करावं लागतं, म्हणून डिझाईन खूप महत्त्वाची आहे। ज्याप्रमाणे ब्लाऊजची पीसवरती जी डिझाईन आहे, तर त्याप्रमाणे तुम्ही ब्लाऊज कट करा। बघा योकपट्टीसाठी पण मी ते कपडा कट केलेला आहे। आपला ब्लाऊज सगळा आता कटिंग करून झालेला आहे। आता आपण याची पटकन शिलाई कशी करायची ते पण बघूयात याच व्हिडिओमध्ये। खूप सारे टिप्स सांगणार आहे फिनिशिंगसाठी, फिटिंगसाठी, तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा। अर्ध्यातून बघाल तर नाही काही समजणार तुम्हाला। आता हा जो गळा आहे तो कॅनव्हास पेपर न वापरता मी करणार आहे आज बघा। या अगोदर तुम्ही भरपूर माझे व्हिडिओ बघितले पेपर कॅनव्हासवरती गळे,
3.5 इंच रुंदी जेवढी फ्रंटला आहे तेवढीच बॅकला पण ठेवायची आणि गळ्याची उंची आवडीप्रमाणे ठेवू शकतो। तर खालून मी 4 इंच सोडलेला आहे आणि बाकी सगळी उंची घेते। वरचा गळा 3 इंचाचा ठेवलाय आणि राऊंड शेप देऊन घेतला। बाकी त्यांना असा डॉट पाहिजे होता मोठा पसरट छान, तर तो पण मार्क करून घेतला। केलेल्या मार्किंग प्रमाणे मी याला कट करते। बघा जे नवीन शिकतात ना त्यांना या पद्धतीने शिलाई करायला खूप अवघड जातं, पण आज मी तुम्हाला हीच पद्धत दाखवणार आहे। बऱ्याचदा तुम्हाला पेपर कॅनव्हास भरपूर दाखवलेत मी आणि वेल्वेटचा कपडा पण बराच जाड आहे, तर याच्यावरती अस्तर ठेवलंय मी आणि बघा मेन कपड्याच्या सरळ बाजूकडे ठेवलेला आहे। गळ्यावरून साईडने सगळीकडे शिलाई करून घ्यायची आहे आणि मग आतला भाग कट करून आपण त्याला पलटी करून बनवणार आहे। बघा याला जर पेपर कॅनव्हासवरती आपण बनवलं असतं ना तर फिनिशिंग अजून छान आलं असतं। त्याचबरोबर शिलाई करायला खूप सोपं जातं। तुम्हाला माहीत असेल मी कशा पद्धतीने ब्लाऊज गळ्याचे डिझाईन बनवते, ते एकदम सोप्या पद्धतीमध्ये पटकन होतात। पण म्हटलं आज ही पण पद्धत तुम्हाला दाखवा। बऱ्याच जणांना ही पण पद्धत आवडते, कोणाकोणाकडे अजून पेपर कॅनव्हास अवेलेबल नसतात जे नवीन शिकतात ते, तर अशा पद्धतीने पण तुम्ही गळे करू शकता। बघा आतला कपडा मी कट करून घेतलेला आहे। आता पूर्ण गळ्यावरती कट द्यायचेत आणि मग काय करायचं, त्याला पलटी करून साईडने फिनिशिंगची शिलाई देऊन घ्यायची आहे। अतिशय सोप्या पद्धतीमध्ये मी तुमच्यासोबत हा ब्लाऊज शेअर करते। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करून ऑल बटनला क्लिक करा, म्हणजे अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड झाले की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि तुम्ही सगळे व्हिडिओ बघू शकाल। इथे बघा अशा पद्धतीने गळा मी पूर्ण उलटा करून घेतलेला आहे, म्हणजे अस्तर आत टाकलं आणि आता याच्या किनारीला शिलाई करून घेतेय। हा गळा घातल्यानंतर खूप छान दिसतो। कुठल्याही प्रकारच्या ब्लाऊजसाठी कोणत्याही साईजसाठी तुम्ही हा गळा बनवू शकता या पद्धतीने, किंवा याच्या व्यतिरिक्त आणखी तुम्हाला बोटनेक डिझाईन कुठली वेगळी करायची असेल तर ती पण इथे तुम्ही करू शकता। अशा पद्धतीने ते बॅक पार्टला गळ्याला शिलाई देऊन झाली। आता अस्तरला सगळीकडे शिलाई करायची आहे आणि एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे। व्यवस्थित अस्तर कापड सेट करायचा आणि मगच शिलाई करायची, गडबड करायची नाही। अस्तर कपडा हा व्यवस्थितच बसला पाहिजे, कुठेही त्याला फुगा यायला नको, लूज राहायला नको किंवा कुठे त्याच्यावर चून पडायला नको, ह्या पण गोष्टी महत्त्वाच्या आहेत। डायरेक्ट शिलाई करता येत नसेल तर तुम्ही सगळीकडे पिना लावा, ज्या टाचन पिना किंवा बॉल पिन मिळतात त्या, आणि मग शिलाई करा जास्त कपडा सुळसुळीत असेल तर बघा साईडचा जो काही एक्स्ट्रा कपडा आहे तो मी कट करून घेते। तर आपला छान असा बॅकचा गळा करून झालेला आहे। आता याला टक्स शिलाई करून आपण कंबरपट्टी लावून घेऊयात, म्हणजे बॅकचं आपलं काम झालं। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कसाही ब्लाऊज स्टार्ट करू शकता शिलाईला, जसं की अगोदर फ्रंट बनवा किंवा अगोदर बाही बनवा किंवा बॅक बनवा। स्टेप बाय स्टेप जायचं। जो हातात पार्ट घेतलेला आहे तो कंप्लीट करूनच साईडला ठेवायचा। स्टेप बाय स्टेप जर ब्लाऊज शिवाल ना तर खूप कमी वेळेमध्ये होतो आणि असं वाटतही नाही की आपलं खूप जास्त काम झालेलं आहे किंवा खूप जास्त काम शिल्लक आहे, असंही वाटत नाही। बऱ्याच जणांना नवीन शिकताना एक ब्लाऊज शिवायचं म्हणजे खूप मोठं काम आहे असं वाटतं, पण एका तासात ब्लाऊज होत असतो जर स्टेप बाय स्टेप शिलाई करत गेलो तर। आता बघा टक्स शिलाई देऊन झाल्यानंतर क्रॉस कटिंग करायचं आहे अर्धा इंच या पद्धतीने, जे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवते। आता याला कंबरपट्टी लावायची आहे। अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन पट्टीची शिलाई करायची, कारण टोटल 1 इंचाचं मार्जिन आपण घेतलेलं आहे। ते म्हणजे बघा कंबरपट्टीला अर्धा इंच, शोल्डर जॉईंट करण्यासाठी अर्धा इंच जातं आणि परफेक्ट उंचीचा आपला ब्लाऊज जो आहे तो तयार होतो। तर इथे मी अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई केली। त्यानंतर पट्टी बाहेरच्या बाजूकडे करायची आहे आणि इथे एक आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। ब्लाऊज पूर्ण झाल्यानंतर कंबरपट्टीला हात शिलाई करायची आहे वरच्या बाजूला। इथे खाली मी याच्या किनारीला शिलाई करून घेते अगोदर। तर बघा किती छान फिनिशिंगमध्ये कमी वेळेमध्ये आणि पेपर कॅनव्हासचा वापर न करता आपण हा गळा तयार केलेला आहे। मुंडा उंचीकडे एकदा बघायचं, दोन्ही बाजू सेम आहेत का नाही, किंवा असं ॲडजस्ट करून घ्यायचं खालीवर असेल तर। परफेक्ट आपला बॅक पार्ट इथे झालेला आहे। आता आपण याचा फ्रंट करूयात। तर फ्रंटसाठी काय करायचं, समोरासमोर पार्ट ठेवायचे, 2-2 असतात आणि मग सगळीकडे शिलाई करायची, एक्स्ट्रा कपडा कट करून काढायचा। त्यानंतर सेम असंच कटोरीचं पण करायचं, समोरासमोर पार्ट ठेवून सेट करायचे, शिलाई करायची, सगळीकडे एक्स्ट्रा कपडा कट करायचा। आता आपण याची टक्स शिलाई कशी करायची ते बघूयात। 1.5 इंच रुंदी, 2.5 इंच उंची या साईजचा मी टक्स घेतलेला आहे। उंची तुम्ही 3 इंच सुद्धा घेऊ शकता।
पण 3 इंचाचे टोक जास्त दिसतात म्हणून मी 2.5 इंच घेते. जे कस्टमर सांगतात की आम्हाला टोक नको आहेत तर 2.5 इंच घ्यायची, किंवा रेग्युलर तुम्ही 3 इंच घेऊ शकता. पण रुंदी मात्र 1.5 इंचच घ्यायची आहे आणि डबल शिलाई करायची आहे क्रॉसमध्ये. आणि ते तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट पफ आलेला आहे याचा, अजिबात चपटी कटोरी नाही. दोन्ही कटोरी आपल्या सेम तयार झालेल्या आहेत. तुम्ही मोजून सुद्धा बघू शकता, जेवढी तयार पाहिजे त्याच्यामध्ये मार्जिन ॲड करा आणि तेवढी आहे का बघा. एक्स्ट्रा असेल तर साईडने दोन्ही जरा जरा कट करा, म्हणजे तुमची कटोरी परफेक्ट बनेल. आता इथे आपल्याला शिलाई करायची आहे, कटोरी जॉईंट करायची आहे. कटोरी जॉईंट करताना थोडीशी 1/2 इंच पुढे ठेवायची, म्हणजे काय होतं तो भाग अगदी व्यवस्थित फेस टू फेस बसला जातो. अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन डबल शिलाई करायची, ओढाताण करायची नाही. हलक्या हाताने कटोरी जोडायची, परफेक्ट बसते. कटोरी अर्धा इंच जास्त झाली म्हणून साईड पार्ट ओढून धरायचा नाही. जेवढी कटोरी जास्त होईल तेवढी कट करून क्रॉसमध्ये काढायची आहे. तर बघा यामध्ये नाही जास्त झाली, परफेक्ट बसली. पण तुम्हाला मी बऱ्याच व्हिडिओमध्ये ते पण दाखवले आहे की कटोरी उंचीला जास्त झाली तर काय करायचं. आता इथे आपण योकपट्टी बनवूयात. सरळ बाजूकडे काय करते मी, अस्तर ठेवलेला आहे, दोन्ही समोरासमोर ठेवून मी सेट करून घेतला अगोदर. आणि याला पलटी करून बनवायचं आहे. तर खाली बॉटमला मी शिलाई करून घेतलेली आहे. इथे मार्जिन तुम्ही 1/2 इंच ठेवू शकता किंवा अर्धा इंच पण घेऊ शकता, तर जसं तुमची उंची तयार झाली त्याप्रमाणे. इथे मी आता याच्यासाठी 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करून पलटी करून घेतले. सगळीकडे शिलाई करून घेतली. साईडने जो काही एक्स्ट्रा कपडा असेल तो आपल्याला कट करून दोन्ही योकपट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत. बघा इकडे पण असंच करायचं आहे. खाली बॉटमला शिलाई द्यायची, या बाजूकडे करायचं असतं इथे एक दाब शिलाई द्यायची आणि त्यानंतर मग आतमध्ये फोल्ड करायची आहे. सगळीकडे शिलाई करायची, एक्स्ट्रा कपडा याचा कट करून काढायचा आहे. बोटनेक कटोरी ब्लाऊज पॅटर्न तुमच्यासोबत शेअर केलेला आहे मी 40 छातीचा. ज्यांना कोणाला आपले पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे आहेत त्यांच्यासाठी मी स्क्रीनवरती माझा व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे, तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तर. आता इथे बघा आपण योकपट्टी जॉईंट करतोय, दोन्ही सेम झालेल्या आहेत, परफेक्ट आहेत. इथे आपल्याला अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन योकपट्टीची शिलाई करायची आहे आणि डबल शिलाई करून घ्यायची आहे. योकपट्टी कटोरीपेक्षा 1/2 इंच पुढे ठेवा, म्हणजे सरळ केल्यानंतर एका लाईनमध्ये दिसेल अशा पद्धतीने. आणि बाहेर आलेलं टोक आहे ते कट करा. अगदी टोकाला टोक मिळवून ठेवाल तर योकपट्टी आत खेचल्यासारखी दिसते, सरळ लाईनमध्ये ती बसत नाही. तर इथे हा पॉईंट महत्त्वाचा आहे, तो नोट करून ठेवा किंवा तुम्ही प्रॅक्टिस करा. अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन आपल्याला इथे डबल शिलाई करून घ्यायची आहे. दोन्ही बाजूच्या योकपट्ट्या बसवून झालेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचं, एकदा बघायचं बरोबर आहे का, योकपट्टीचे टोकाला टोक मॅच झालेत का, आणि मग याला हुकाईपट्टी लावून घ्यायची. एकदा तुम्ही कटोरीसुद्धा मोजू शकता बरोबर आहे का परफेक्ट, तिथलं 1/2 इंच मार्जिन सोडून. तर ही कटोरी अगदी परफेक्ट झालेली आहे, 6 इंच जेवढी कट केलेली होती तेवढी. पण कधी कधी ती होत पण नाही, कपड्याच्या सुतानुसार असतं, थोडंसं लांबणारे वगैरे कापड असेल तर साईज वाढते पण. तर मी प्रत्येक पार्टला सांगेन की मोजूनच पुढे जायचं, न मोजता न चेक करता पार्ट ब्लाऊज शिवायचा नाही. आता इथे बघा मी 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन हुकाईपट्टी लावून घेते. एका बाजूकडे मी लावलेली आहे आयपट्टी, या बाजूकडे लावणार आहे हुकपट्टी. हुकपट्टी सरळ बाजूकडून लावतात, आतल्या बाजूकडे फोल्ड करतात. त्याच्या विरुद्ध आयपट्टी असते, आयपट्टी आतल्या बाजूकडून लावतात, सरळ बाजूकडे फोल्ड करतात. खालच्या बाजूकडून पट्टी तुम्हाला फोल्ड करायची आहे. आता याच्यासाठी मी अस्तरचीच पट्टी लावलेली आहे, आयपट्टीसाठी पण आणि हुकपट्टीसाठी पण, कारण हा जो कपडा आहे तो खूप जाड आहे म्हणून. पण नेहमीच आपले पातळ जे कपडे असतात त्यांच्यासाठी सांगेल की आयपट्टीसाठी तुम्ही ब्लाऊज पीसमधलाच कपडा वापरा. आता इथे मी याला गळ्याला पट्टी पायपिंग करणार आहे म्हणून 1.5 इंचाची अस्तरचीच क्रॉस पट्टी मी कट करून घेतलेली आहे. इथे फक्त आपल्याला 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन ही पट्टी जॉईंट करायची आहे. त्यानंतर पट्टी या बाजूकडे करायची, याच्यावरून एक दाब शिलाई द्यायची आहे आणि त्यानंतर मग पूर्ण पट्टी आतमध्ये अशी फोल्ड करायची आहे. बघा वरून जी पट्टी बनतीये ती अर्धा इंचाला 1 पॉईंट कमी किंवा अर्धा इंचाची पट्टी गोटसाठी आपण करू शकतो. आतमध्ये जे काही एक्स्ट्रा आहे ते आपल्याला असं कट करून काढायचं आहे आणि मग पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करून त्यावरून शिलाई देऊन घ्यायची.
खूप छान पद्धतीने याचा पट्टीगोट होतो आणि गोटसुद्धा होतो। तुम्हाला जर गोट करायचा असेल तर तो पण तुम्ही करू शकता। मी बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे ते भी बघा। मी दुसऱ्या बाजूकडे पण तुम्हाला पट्टीगोट करून दाखवते आणि किती छान फिनिशिंग आलेलं आहे याचं। आणि कटोरीसुद्धा परफेक्ट मापाची तयार झालेली आहे। इकडे पण आपण करून घेऊयात। बघा माझे व्हिडिओ मोठे असतात, मी पण पूर्ण कटिंग शिलाई ज्या काही महत्त्वाचे पॉईंट आहेत ते सगळं काही सांगत असते। प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच सांगत असते, असं नाही की कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं म्हणून आज सांगायचं नाही, कारण प्रत्येक व्हिडिओला नवीन व्ह्यूअर्स आपले येत असतात आणि मग त्यांना काही प्रॉब्लेम यायला नको म्हणून मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सगळे भाग रिपीट करते, जेणेकरून कोणालाही काहीही प्रॉब्लेम येणार नाही। जेवढं मला सांगता येईल तेवढं मी सगळं सांगते। इथे बघा याचा पण आतला कपडा कट करायचा आहे। हा कपडा कट केला तर व्यवस्थित छान फिनिशिंग येतं, तसाच ठेवाल तर मग आतमध्ये ते खूप खराब दिसतं। गोट व्यवस्थित आतमध्ये जर पलटी होत नसेल ना, तुमचा चून वगैरे पडत असेल तर एखादा कट मारा पट्टीवरती आणि मग फोल्ड करा, म्हणजे एकदम छान गळ्याचा आकार बनेल। दोन्ही बाजूकडे माझा पट्टीगोट करून झालेला आहे आणि तुम्हाला इथे दिसत असेल एकदम परफेक्ट फिनिशिंग आलेलं आहे याचं। आपला फ्रंट तयार झाला। आता बॅक पार्ट याच्यावर ठेवून शोल्डर जॉईंट करूयात। तर अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला 2 शिलाई करायच्या आहेत, म्हणजे एकावर एक डबल शिलाई देऊन घ्यायची आहे। इकडे पण मी डबल शिलाई देऊन घेते बघा। आणि गळ्याच्या बाजूकडून पार्ट मिळवून ठेवायचे। बाहीच्या बाजूकडे जे काही आपली शोल्डर पट्टी कमी जास्त झालेली आहे ती कट करून लेवल करून घ्यायच्या आहेत सेम। तर इथे बघा। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आता बाही बसवायची आहे, तर बाही बसवायच्या अगोदर तुम्हाला मुंड्याच्या बाजूकडची उंचीसुद्धा एकदा चेक करायची आहे। इथे पण कमी जास्त असं होत असतं, तर ते देखील कट करून लेवल करायचं। तसंच जर बाही बसवली तर बाहीतले सुद्धा पार्ट तुमचे समोरासमोर येणार नाहीत, खालीवर होणार, म्हणून ते हे चेक करायचं। बाहीचं सुद्धा चेक करायचं, आपल्या मेन पार्टचं पण चेक करायचं। आता चेक करून झालेलं आहे। इथे मी बाहीच्या अगोदर शिलाई करून घेते। तर बघा जॉईंट देऊन घेतलेत दोन्ही कपड्यांना मी, तर म्हणून काय केलं, डिझाईनवाला पार्टचा एक सेंटर काढला आणि अस्तरचा पण काढते, जेणेकरून जी डिझाईन आहे ती बरोबर आपली सेंटरला येईल। दोन्ही बाजूकडे थोडे थोडे जॉईंट गेले तरी चालतील। खालून अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथे शिलाई देऊन घ्यायची आहे। त्यानंतर अस्तर इकडच्या बाजूकडे करायचं, मार्जिन अस्तरच्या बाजूकडे असायला पाहिजे आणि मग वरून दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। आता बघा पूर्ण अस्तर आतमध्ये फोल्ड करायचं आणि याच्या किनारीला शिलाई करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपला खूप छान असा ब्लाऊज तयार होतोय। पूर्ण व्हिडिओमध्ये जर काही राहिलं असेल, समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा। आता बघा सगळीकडे शिलाई करायची, एक्स्ट्रा कपडा बाहीचा कट करायचा। मी तुम्हाला एक दाखवते, दुसरी तुम्ही याचप्रमाणे कट करून घ्या आणि शिलाई पण करून घ्या। एक्स्ट्राचा कपडा सगळा असा कट करून घ्यायचा आहे छान। आणि दोन्ही बाही चेक करायच्या सेम झालेल्या आहेत का, तर माझ्या दोन्ही बाही तयार झाल्यात। मी दोन्ही एकत्र ठेवून चेक करणार आहे। दोन्हीची सरळ बाजू आत आहे। पुढच्या मुंड्याचं कटिंग केलेलं नाही तर ते कटिंग पण करायचं आहे। मुंडा कट करताना दोन्ही बाहीची सरळ बाजू आत असायला पाहिजे। जिथे मुंडा कट केला तिथे मार्किंग करून ठेवा आणि सेंटर लाईनसुद्धा करून घ्या, कारण आपण बाही सेंटरपासून बसवतो। कटिंग केल्यामुळे इथला भाग ओपन झाला म्हणून मी त्याला एक शिलाई देऊन घेते। बघा बाहीचं सुद्धा कमी जास्त खालीवर कापड इथे असू शकतं फिटिंगच्या बाजूकडे, तर ते असेल तर असं तुम्ही लेवल करून घ्या, तसंच ठेवू नका। मी नेहमी सांगते प्रत्येक पार्ट चेक करूनच जॉईंट करायचे आहेत, तसेच जॉईंट करायचे नाहीत। आणि इथे आता मी सेंटरपासून बाही बसवते। बाही बसवताना काय बघायचं, पुढचा मुंडा जो बाहीचा आहे तो बरोबर पुढच्या बाजूकडे आलेला आहे का। आपण मार्किंग करून ठेवले त्यामुळे लगेच ओळखता येतं, किंवा तुम्ही चेक करू शकता बरोबर आहे का ते। अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन आपल्याला न खेचता बाही बसवायची आहे। जास्त झाली तरी काही हरकत नाही, आपण त्याचं क्रॉसमध्ये कटिंग करून काढू। तर बघा इकडे मी डबल शिलाई करून घेतलेली आहे, दुसरी पण अशीच बसवते। एक्स्ट्रा झालेली बाही अशी क्रॉसमध्ये कट करायची आहे, जास्त होत नाही, अर्धा इंचाचा साधारण फरक पडतो, पण ओढून ताणून बसवायची नाही आणि यामुळे फिटिंगमध्ये काहीही फरक पडत नाही, परफेक्ट फिटिंग येतो ब्लाऊज। जेवढी जास्त झाली तेवढी अशी फक्त क्रॉसमध्ये कट करून घ्यायची आहे। आता यानंतर कमरेचा सेंटर काढायचा आहे फोल्ड करून अस्तरच्या बाजूकडे। आणि इथे बघा आता तुम्हाला काय करायचं आहे, ब्लाऊज जॉईंट करायचं आहे, तर बरोबर सेंटरवरती आपल्याला हुकपट्टीचा भाग ठेवायचा आहे आणि सेंटर
च्या पुढे आयपट्टी ठेवून तो पार्ट ठेवायचा आहे, आयपट्टीवाला, कारण ती पट्टी एक्स्ट्रा असते ती आपण कुठल्याही मापामध्ये मोजत नाही, तर एवढं लक्षात ठेवा. बऱ्याच जणांचे हुकाई पट्टीमध्ये गॅप राहतात 1-1, 2-2 इंचाचे. या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊजचं फिटिंग केलं तर गॅप राहणार नाही, परफेक्ट फिटिंग होणार आहे. बघा बाहीचे जॉईंट वगैरे किंवा जे ब्लाऊज जॉईंट करतानाची खालीपर्यंत उंची आहे दोन्ही पार्टची अगदी सेम झालेली आहे, अजिबात कमी जास्त झालेली नाही. तर इथे ब्लाऊज आता उलटा करून काय करायचं आहे, आपल्याला दोन्ही बाजूकडे 1-1 शिलाई देऊन घ्यायची आहे आणि मग त्यानंतर ब्लाऊजचं फिटिंग करायचं आहे. फिटिंगसुद्धा एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगते आणि ते ब्लाऊजचं फिनिशिंग पण तुम्ही बघू शकता आतूनही किती परफेक्ट आलेलं आहे ते. बघा इथे फोल्ड करताना म्हणजे शिलाई करताना व्यवस्थित आतमध्ये फोल्ड असलेला कपडा बाहेर काढून शिलाई करा, कारण आत कपडा गुंतलेला असतो, कारण आपण याला उलटं करून शिलाई करत आहे अगोदर एक शिलाई केल्यामुळे. आता व्यवस्थित ब्लाऊज असा सेट करायचा आहे. कमरेचा चौथा भाग किती होता, 8.5 इंच. मी मार्किंग करून घेतलं, इथे तुम्हाला माप दाखवते. छातीचा चौथा भाग प्लस 1 इंच लूजिंग कटिंगमध्ये घेतलेलं होतं, पण आता मी फिटिंग करताना फक्त अर्धा इंचाच्या लूजिंगप्रमाणे फिटिंग करते, कारण या ब्लाऊजला या कस्टमरला परफेक्ट माप ते बसतं 10.5चं. पण कटिंग करताना 1 इंच लूजिंग ठेवूनच कट करायचं आहे ब्लाऊज. नवीन कस्टमर असेल तर 1 इंच लूजिंगप्रमाणेच तुम्ही फिटिंग करा आणि बघा त्या कस्टमरला ब्लाऊज लूज किती होतोय त्याप्रमाणे आणखीन एखादी शिलाई करून द्या, म्हणजे एकदम परफेक्ट बसेल. लूज झाला तरी काय हरकत नाही, आपण शिलाई करू शकतो, पण तोच जर ब्लाऊज टाईट व्हायला लागला आणि भरपूर त्या आपण मार्जिन पण सोडलेलं नसेल तर खूप जास्त प्रॉब्लेम येतात. म्हणून कटिंगमध्ये अजिबात चुकायचं नाही. आपण शिलाई एखादी एक्स्ट्रा करून देऊ शकतो, वाढवू शकतो. तर बघा अशा पद्धतीने दोन्ही बाजूकडे मी मार्किंग करून शिलाई करून घेते आणि तुम्ही फिटिंगची शिलाई पण बघू शकता, एकदम सरळ लाईनमध्ये आलेली आहे. बऱ्याच कस्टमरची ओरड असते की आमची फिटिंग आहे ती परफेक्ट येत नाही, तर इथे याप्रमाणे जर तुम्ही कटिंग करून ब्लाऊज स्टिच केला तर परफेक्ट तुमचं पण फिटिंग येणार आहे. तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज मी तुम्हाला पूर्ण दाखवलेला आहे. पाठीमागे मी त्याला रेडीमेड नॉट लावून घेते, कमरेला हात शिलाई करायची आणि मग आपला हा ब्लाऊज कंप्लीट झाला. तर बघा खूप सोप्या पद्धतीमध्ये 40 साईज बोटनेक पॅटर्न कटोरी ब्लाऊज मी तुम्हाला दाखवलेला आहे. ज्यांना कोणाला आपले ब्लाऊजच्या कटिंग ऑर्डर करायच्या आहेत पेपर कटिंग, त्यांच्यासाठी मी स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, त्या नंबर तुम्ही व्हॉट्सॲप करा, मेसेज करा. अगदी तुम्हाला सिंगल पॅटर्न जरी पाहिजे असेल तुमच्या साईजचा तो देखील मिळणार आहे. किट पाहिजे असेल तर किट पण भेटणार आहे. तर नक्की मला व्हॉट्सॲपला मेसेज करा, म्हणजे तुम्हाला तिथे डिटेल्स सगळ्या देता येतील. आणि ते बघा पफसुद्धा बघू शकता तुम्ही कटोरीचा किती परफेक्ट आलेला आहे. तर खूप कमी वेळेमध्ये आपण छान असा हा ब्लाऊज तयार केला. तुम्हाला आजचा ब्लाऊज कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करून ऑल बटन क्लिक करा, म्हणजे काय होईल त्याने आपला नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि मग तुम्ही सगळे व्हिडिओ बघू शकाल. चला तर मग आपण पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन